नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? तर पुन्हा एकदा माझ्या चॅनलवरती तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर इथे मी बनवत आहे शेपूची भाजी. सकाळी स्वयंपाक झाला होता, पण या शेपूची भाजी मला भाऊसाठी बनवायची आहे, कारण की त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, डोक्याचं पण आणि पायाचं पण. कारण की पायात एक कुरूप होतं आणि डोक्याला एक गाठ होती. ती गाठ दिवसेंदिवस वाढतच चाललेली होती, तर त्यामुळे ती पण काढून घेतली. आणि पायाचं जे कुरूप असतं ना, ते कुरूप होतं ते पण काढून घेतलं. आता डेली ब्लॉग म्हणजे रोजची रोज व्हिडिओ येतील की नाही हे सांगता येत नाही, कारण की रोज कोणी ना कोणी भेटायला येणं वगैरे चालूच आहे. तर म्हणजे व्हिडिओ करणं शक्य वाटत नाही मला तरी. तर जसे होतील तसे आपले व्हिडिओ येत राहतील. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मस्तपैकी साधी सिंपल अशा पद्धतीने मी शेपूची भाजी केलेली आहे. आणि आता इथे मोनूच्या आवडीनुसार मी आप्याचं पण भिजव घालणार आहे. तिचे 2 दिवस झालं हट्ट धरला की मम्मा आप्पे कर. तर म्हटलं चला 2-3 डाळी आणि आपण तांदूळ जे असतं ते मिक्स करून जे आहेत, तसं तर आप्पे खूप प्रकारचे आहेत, पण मी डाळी वगैरे टाकते थोडीफार आणि तांदूळ वगैरे टाकून भिजत टाकते. तर त्याचं जे मिश्रण आहे ते पुढच्या वेळेस नक्की शेअर करेन, ह्यावेळेस नाही केलं तरी पण थोडीशी घाई होती त्यामुळे मी पटकन भिजत टाकलं. तर मस्त शेपूची भाजी टाकली, साधीच टाकली सिंपल. आणि इथं मी शेंगदाण्याचा कुटून टाकते, शक्यतो मला मिक्सरचा कूट आवडत नाही. तर हे बघा अशी भाजी केली आहे मी. तर आता मस्तपैकी त्यांच्यासाठी मी भाकरीसुद्धा करणार आहे ज्वारीच्या. त्या शेगडीवर करणार आहे, कारण शेगडीवरच्या भाकरी मला फार आवडतात आणि खूप मस्त पण होतात. गॅसपेक्षा शेगडीवरच्या भाकरी मला आवडतात, त्यामुळे होईल तेवढं मी कधीच गॅसवर भाकरी करत नाही, शेगडीवरच करते. तर इथे मी दूध ठेवलेले तापायला. बघता बघता 3-4 कसे वाजले कळालंसुद्धा नाही. तर इथे सगळं आवरून आता ही दुपारचं काम आहे. तर मोनूच्या पप्पाने इथे भाऊसाठी ड्रायफ्रूट्स आणलेले आहेत, ते मी ठेवत होते. तर आता वरती जायचं आहे कपडे आणायला. तर लेकरं म्हणाले चल मम्मा वरती कपडे आणायला चल, म्हणून माझी वाट पाहत आहेत. तर हे बघा वरती आलं ना तेवढंच त्यांना 10-5 मिनटं खेळता येतं, थोडं मोकळं वाटतं, त्यामुळे त्यांची घाई असते वरती येण्याची. तर कपडे वगैरे घेतले आणि खाली गेलो. आणि खाली गेल्यानंतर मग मस्तपैकी चहा घेतला. चहा घ्यायला या सर्वजण. तर चहा घेतलेला आहे मी. इथे थोडे 2 मिनटं स्टॉप झाले, कारण की बाळाला खोकला येत होता, उठून बसली होती. तर तिची थोडी तब्येत ठीक नाही आहे मोनूची, तिला पण सर्दी खोकला आहे. आणि वातावरण त्या दिवशी कसं आहे ना, खूप म्हणजे ढगाळ झालं होतं. म्हटलं एक अचानक पाऊस वगैरे आला तर लाईट जाईल आणि त्यानंतर आपलं आप्पेचं पीठ काढायचं राहून जाईल. त्यामुळे मी काय केलं, चहा वगैरे घेतला की लगेच आप्पेचं पीठ पण काढून घेतलं. आणि पीठ वगैरे काढलं की मस्तपैकी भांडे वगैरे क्लीन करून घेतली, कारण की संध्याकाळी पूर्ण जिथली तिथं नीट आवरून ठेवलं तर सकाळी पटकन आवरतं. कारण की दोघांचे डबे, दोघांना उन्नतीला आणि तिच्या पप्पाला 7:30लाच जावं लागतं. मोनूची स्कूल असते 9 वाजता, पण त्या दोघांना 7:30लाच जावं लागतं, त्यामुळे मला थोडंसं लवकर आवरावं लागतं. आणि ते दोघं गेले की मग मोनूच्याच मागं लागावं लागतं, हे कर ते कर ते कर. तिचं आवरून देऊपर्यंत माझा टाईम 9 वाजतातच, ती जाऊपर्यंत दुसरं काहीच काम सुधरत नाही. तर त्यामुळे मी संध्याकाळी अगोदरच भाजीची वगैरे तयारी काय आहे काय नाही, किंवा किचन वाटा पुसणे, घर झाडणे, भांडे घासून ठेवणे, ही अशी तयारी करून ठेवते, कारण की सकाळी उठलं की पटकन आपलं डबा पटकन होतो. तर इथे भांडे वगैरे क्लीन करून घेतले. संध्याकाळचा स्वयंपाक पण झाला. मी लगेच थोडं भाऊपुरत्या 2 भाकरी केल्या आणि त्यानंतर लगेच आम्हाला पण 3-4 भाकरी टाकून घेतल्या. आणि हे बघा स्वयंपाक वगैरे झाला. तर मोनू म्हणू लागली मस्त थंड वातावरण झालं आहे मम्मा, चल ना बाहेर छान हवा सुटली आहे. असं आभाळ आलं होतं, गार हवा सुटली होती बाहेर. तर मग बाहेर थोडं 5-10 मिनटं आम्ही फिरलो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा.